सुमारे 2 महिन्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टवर टॅरिफ्स लावले आणि आता पुन्हा त्यांनी त्यात 25% वाढ केली आहे. पण असा प्रश्न पडतो की त्याने असं का केलं? भारत रशियाकडनं एनर्जी आणि मिलिटरी इक्विपमेंट्सची खरेदी करतो आणि हे डोनाल्ड ट्रम्पच्या मनासारखं नाही. तुम्ही म्हणाल की आता ह्यात काय प्रॉब्लेम आहे? तर हाच तर त्यांच्या दृष्टीने प्रॉब्लेम आहे. ट्रम्प यांना असं वाटतं की त्यांनी सगळ्या देशांवर कंट्रोल ठेवावं आणि भारतासह सगळ्या देशांनी अमेरिकावरच अवलंबून राहावं. असं वाटतं की त्यांचा दुसरा कार्यकाळ भारतासाठी किंवा जगासाठी फारसा चांगला संकेत नाही घेऊन आलाय. ब्रिक्स या संघटनेबाबतही ट्रम्प फारसा उत्साहित नाही. का? कारण ब्रिक्स जर यशस्वी झाला तर ब्रिक्स क्लिअर नावाचं एक सिस्टीम डॉलर सारख्या चलनावर अवलंबून न राहता आंतरराष्ट्रीय व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे करेल. ते क्रिप्टोकरन्सीवर आधारित पेमेंट सिस्टम आणण्याच्या विचारात आहेत, ज्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक आणि कमी खर्चिक होतील. ही संघटना टेक्नॉलॉजी, क्लाउड पेमेंट आणि रिन्युएबल एनर्जी यासारख्या क्षेत्रांना चालना देऊ शकते. सध्या या क्षेत्राच्या ब्रिक्स देशांच्या बाजारात 2% वाटा आहे, जे भविष्यात 25% पर्यंत वाढू शकतो. तुम्हाला पण जर असंच वाटतं की हे फ्रेंडशिप कमी आणि लीडरशिप जास्त वाटते तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तुमचे मत आम्हाला कळवा आणि पाहत रहा चल बोलून टाक.